जात आहेत। शिवसेनेकडे किती, राष्ट्रवादीकडे किती, काँग्रेस, ठाकरे सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि इतर, तशी संपूर्ण स्क्रीन आहे। आणि अर्थातच टेलिव्हिजनच्या मधल्या भागामध्ये तुम्हाला ताजे दृश्य दिसणार आहेत। त्याचबरोबर बिग टेक्सच्या माध्यमातून काही महत्त्वाचे अपडेट, आणि आत्ताच एक अपडेट देती म्हणजे रेनकोटमध्ये एका कर्मचाऱ्यानं मोबाईल फोन लपवलेला होता, त्याची माहिती समोर येते आणि कर्मचारी मोबाईल लपवून केंद्रावरती जात असताना त्याला पकडण्यात आलं। अश्विन, खरं, कारण अत्यंत कडक आणि काटेकोर नियम आहेत ज्ञानदा, आणि त्याच्यामुळे अर्थातच शासकीय कर्मचाऱ्याचं ओळखपत्र मग पोलिसांनी काढून घेतलेलं आहे। कारण घटनाच अशी घडली आहे, कर्मचारी मोबाईल लपवून केंद्रावर नेत होता, मात्र अत्यंत काटेकोर आणि कडेकोट बंदोबस्त आहे, त्याच्यामुळे तो रेनकोटमध्ये लपवलेला मोबाईल शोधण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी मग कर्मचाऱ्याचं ओळखपत्र काढून घेतलं। आणि या जिल्हा परिषद निवडणुका अतिशय शांततेत पार पडल्या, प्रचार झाला नाही। कारण जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचाराचा प्रमुख टप्पा जेव्हा सुरू झाला तेव्हाच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर सगळा माहोल, सगळा रंग या जिल्हा परिषदेचा एक प्रकारे बदलून गेला। राष्ट्रवादीने तर कुठेच प्रचार केला नाही। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांनी सुद्धा आपल्या प्रचार सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला। एकनाथ शिंदेंनी काही ठिकाणी प्रचारासाठी उपस्थिती दर्शवली, परंतु त्यामध्ये सुद्धा एक दुःखाची किनार होती। कुठेही वाद्य वाजली नाही, डोर टू डोर प्रचारावरती भर देण्यात आला, मोठा तामझाम कुणीही केला नाही। या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक पार पडली। खास करून पुणे जिल्हा आणि बारामती, जिथे पवारांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य मानलं जातं, तिथला निकाल कसा असेल याची उत्सुकता आहे। कारण एक प्रकारे सहानुभूतीची लाट ही स्वाभाविकपणे त्या पक्षासोबत असते।